नॅशनल हेराल्ड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले, पण यावेळी कारण गांधी कुटुंबांसाठी दिलासादायक ठरले। दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टाने या प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांची दखल घेण्यास नकार दिलाय। विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केलं की या प्रकरणात ईडीची चार्जशीट ही कोणत्याही प्रेडिकेट ऑफेन्स म्हणजेच मूळ गुन्ह्याशी संबंधित FIR वर आधारित नाही, तर एका खासगी व्यक्तीच्या तक्रारीवर सुरू झालेल्या तपासावर आधारित आहे। कायद्याच्या चौकटीत अशा परिस्थितीत मनी लॉन्ड्रिंगचे आरोप ग्राह्य धरता येत नाहीत असं कोर्टानं नमूद केले। मात्र कोर्टाने गांधी कुटुंबाला आर्थिक गुन्हे शाखा म्हणजेच EOW कडून नोंदवण्यात आलेल्या FIR ची प्रत देण्यास नकार दिलाय। तर दुसरीकडे ईडीने स्पष्ट केलं की या आदेशाविरोधात ते वरच्या न्यायालयात अपील दाखल करणार आहेत। या निर्णयानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत। नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं आहे तरी काय? कोर्टाने असा निर्णय का दिला आणि गांधी कुटुंबाला याचा किती मोठा दिलासा मिळाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात पुढे काय होऊ शकतं, एक एक करून सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण। मंडळी, सर्वात आधी जाणून घेऊयात नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं आहे तरी काय। नॅशनल हेराल्ड प्रकरणाची मुळं थेट भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेली। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 साली नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची स्थापना केली होती। या वृत्तपत्राचे प्रकाशन असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड म्हणजेच AJL या कंपनीकडून केलं जात होतं। या कंपनीच्या अंतर्गत नॅशनल हेराल्ड इंग्रजी, नवजीवन हिंदी आणि कौमी आवाज उर्दू ही वृत्तपत्रे प्रकाशित होत होती। मात्र कालांतराने ही वृत्तपत्रे आर्थिक अडचणीत सापडली आणि 2008 साली त्यांचं प्रकाशन बंद पडलं आणि यावरूनच या वादाची सुरुवात झाली। AJL वर काँग्रेस पक्षाचे सुमारे 90 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं सांगितलं जाते। हे कर्ज मार्गी लावण्यासाठी 2010 साली यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक नवी कंपनी स्थापन करण्यात आली। यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड ही एक नॉन प्रॉफिट कंपनी आहे। त्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची प्रत्येकी 38% हिस्सेदारी आहे। या कंपनीच्या माध्यमातून AJL चे कर्ज अवघ्या 50 लाख रुपयात आपल्या नावावर घेण्यात आलं आणि त्या बदल्यात AJL च्या सुमारे 2000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तांवर नियंत्रण मिळवण्यात आलं असा आरोप त्यांच्यावर आहे। हेच आरोप पुढे राजकीय वाद आणि दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईचे मुख्य कारण ठरलं। तर भाजप आणि इतर काही नेत्यांनी याला भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा मोठा प्रकार ठरवत तीव्र टीका केली आहे। या प्रकरणाची सुरुवात माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली। त्यांनी स्वतः न्यायालयात तक्रार दाखल करत हा आरोप केला की गांधी कुटुंब आणि काँग्रेसच्या नेत्यांनी कट रचून नॅशनल हेराल्डच्या मालमत्तांवर ताबा मिळवला। स्वामी यांच्या याच तक्रारीच्या आधारे न्यायालयाने समन्स जारी केलं आणि पुढे तपास यंत्रणाही सक्रिय झाल्या। मंडळी, आता जाणून घेऊयात ईडी या प्रकरणात कशी सहभागी झाली। ईडीने या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा जोडत तपास सुरू केला। ईडीचा दावा असा होता की यंग इंडियनच्या माध्यमातून AJLच्या मालमत्ता चुकीच्या पद्धतीने मिळवण्यात आल्या आणि त्या अपराधातून मिळालेली संपत्ती आहेत। नोव्हेंबर 2023 मध्ये ईडीने मोठी कारवाई केली आणि सुमारे 661 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आणि जवळपास 90 कोटी रुपयांचे शेअर्स जप्त केले होते। ईडीच्या मते ही सर्व संपत्ती मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आहे। त्यानंतर दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांनी ईडीच्या या तक्रारीची दखल घेण्यास नकार दिला। कोर्टात मुख्य युक्तिवाद असा होता की या प्रकरणात कोणताही प्रेडिकेट ऑफेन्स म्हणजेच मूळ गुन्हा नोंदवलेला नाही। मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी आधी इतर कोणत्या तरी कायद्याखाली मूळ गुन्हा दाखल असणं आवश्यक असतं। मात्र इथे ईडीची संपूर्ण कारवाई ही एका खासगी तक्रारीवर आणि त्यावर जारी करण्यात आलेल्या समन्सवर आधारित होती, कोणत्याही FIR वर नाही। तर कोर्टाने स्पष्ट केले की जोपर्यंत CBI किंवा पोलिसांकडून कोणतीही FIR नोंदवली जात नाही तोपर्यंत मनी लॉन्ड्रिंगची कारवाई टिकू शकत नाही। तसेच एखाद्या खासगी व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीवर थेट मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करणं कायद्याच्या चौकटीत योग्य नाही असंही कोर्टाने नमूद केलं। याच कारणावरून कोर्टाने ईडीच्या तक्रारीवर संज्ञान घेण्यास नकार दिला आणि सध्या सोनिया गांधींसह अन्य आरोपींना FIR ची प्रत देण्यासही नकार दिला। मंडळी, कायदेशीर दृष्टिकोनातून पाहता हा गांधी कुटुंबासाठी मोठा दिलासा मानला जातोय। याचा अर्थ असा की सध्या तरी ईडीने दाखल केलेल्या तक्रारीवर कोणताही खटला किंवा पुढील कारवाई होणार नाही असं दिसतंय। म्हणजेच मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांबाबत कोर्टाने सध्या ईडीचं म्हणणं मान्य केलेलं नाही। मात्र याचा अर्थ असा नाही की हे प्रकरण पूर्णपणे संपलंय। कोर्टाने फक्त एवढंच म्हटलं आहे की सध्याच्या परिस्थितीत ईडीचा खटला टिकणारा नाही। कोर्टाच्या निर्णयानंतर आता सर्वांचे लक्ष दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने म्हणजेच EOW ने नोंदवलेल्या FIR कडे लागले।
EOW ने 3 ऑक्टोबर रोजी नॅशनल हेराल्ड प्रकरणात नवी FIR नोंदवली. त्यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा, सुमन दुबे आणि यंग इंडियनसह इतरांना आरोपी करण्यात आले. ही FIR पुढील प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. जर या FIRच्या आधारे तपास पुढे गेला तर ईडीला पुन्हा एकदा हस्तक्षेप करण्याची संधी मिळू शकते. ईडीशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार एजन्सीचे वरिष्ठ अधिकारी सध्या कायदेशीर सल्ला घेत आहेत. सूत्रांचं म्हणणं आहे की हे केवळ एक साधी खाजगी तक्रार नव्हती, तर हे असे प्रकरण होते ज्यामध्ये गुन्ह्यांचे संज्ञान आधीच घेण्यात आलं होतं. त्यामुळे कोर्टाच्या सविस्तर आदेशाचा अभ्यास करून पुढील पावलं उचलण्याबाबत ईडीची कायदेशीर टीम विचार करते. एकूणच पाहता नॅशनल हेराल्ड प्रकरण सध्या एका महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपले. राऊज अव्हेन्यू कोर्टाच्या निर्णयाने ईडीच्या कारवाईवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सध्या तरी गांधी कुटुंबाला दिलासा मिळालेला असला तरी हा दिलासा तात्पुरताच आहे हे स्पष्ट आहे. मात्र ही कायदेशीर लढाई अजून संपलेली नाही. येत्या काळात EOW ची FIR आणि त्यावर न्यायालयाची भूमिका हेच ठरवेल की हे प्रकरण पुढे नेमक्या कोणत्या दिशेनं जाणार आहे. ईडी उच्च न्यायालयात अपील करण्याच्या तयारीत असल्यामुळे हा वाद पुन्हा एकदा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नॅशनल हेराल्ड प्रकरण अजूनही संपलेलं नाही, तर ते एका नव्या टप्प्यात प्रवेश करतंय असंच म्हणावं लागेल. या प्रकरणातील प्रत्येक कायदेशीर घडामोड, राजकीय प्रतिक्रिया आणि न्यायालयीन निर्णयांवर संपूर्ण देशाचं लक्ष लागले. बाकी या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.